पावसाचे आणि गटारीचे पाणी महापालिकेच्या दारात फेकून दलित महासंघाचे अनोखे आंदोलन। गटारीचे पाणी आणि पावसामुळे पडलेले रस्त्यावर साचून राहिल्याने शहरात दुर्गंधी पसरली आहे। यावेळी महापालिकेला जाग आणण्यासाठी संतप्त दलित महासंघाने मोर्चा काढून सांगली महापालिकेच्या गेटवर हे दूषित पाणी फेकून महापालिकेचा निषेध केला आहे। रस्त्याची कामे सुरू आहेत, पण गटारीचं काम केलेलं नसल्यामुळे पावसाचे पाणी आणि गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं आहे। मनपा हद्दीतील रस्ते गटारी सुशोभीकरणासाठी कोट्यवधींचा रुपयांचा निधी शासनाकडून येऊनही अनेक ठिकाणी रस्ते डांबरीकरणाचे सुशोभीकरणासाठी टेंडर जाहीर केले। निधी परत जाईल या भीतीपोटी रस्ते उकरून डांबरीकरण करण्यात येत आहे, पण रस्ते डांबरीकरणाच्या ठेक्याला गटारी टेंडर हे फक्त कागदावरच घेण्यात आले। त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या रस्त्यावर पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे, गटारीच नसल्यामुळे रस्त्यावर पाणी साचून कोट्यवधी रुपयांचे रस्ते पाण्याखाली जाऊन याचा त्रास सांगली मिरज कुपवाड मनपातील नागरिकांना भोगावे लागत आहे। आणि नुकत्याच झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले होते आणि तेच पाणी घेऊन आज दलित महासंघाने महापालिकेवर मोर्चा काढून महापालिकेच्या दारामध्ये हे पाणी ओतून आंदोलन केले आणि आपला निषेध व्यक्त केला। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला आज जवळजवळ महाराष्ट्र शासन सरकारने येत्या काळात 265 कोटी रुपयाचा निधी ह्या मार्च एंडिंगला रस्ते सुशोभीकरण, दुरुस्तीकरण व डांबरीकरणासाठी व गटरीसाठी आला होता। पण इथं संबंधित जे बांधकाम अधिकारी आहेत किंवा संबंधित अधिकारी आहेत त्यांनी मिळून हा निधी हडपण्यासाठी हा निधी परत जाईल, त्यामुळं नसलेले रस्तेसुद्धा या ठिकाणाला ठेके मंजूर करून एकाच ठेकेदाराला रस्ता उकरून त्यांना पुन्हा त्या पद्धतीनं डांबरीकरण केलं गेलं। पण त्या ठिकाणाला कागदावरच गटारी झाल्या, गटारी अंमलात आल्या नाही आणि गटारी नसल्यामुळं पहिलाच वळवाचा पाऊस आपल्याला गेल्या 2 दिवसापूर्वी झाला आणि त्या दिवसात हे जवळजवळ हे पाणी असं मेन रस्त्यावरनी साचलेलं आहे। त्या पाण्यात ही पाणी एकदम दिसायला स्वच्छ दिसतंय, पण एकदम घाण पाणी आहे। या पाण्यात जर आपण हात जरी लावला तर आपल्याला खाज उठते। आज आपल्या या सांगली सिव्हिलनं या सांगलीची ओळख आरोग्य पंढरी म्हणून केली आणि पश्चिम महाराष्ट्रात नव्हे, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण या सिव्हिलची ओळख आहे। या सिव्हिलच्या जवळील कितीतरी वेळा गटारी कागदावर झाल्या, या सिव्हिल चौकापासून गारपीट चौकापर्यंत, पण अंमलात आलं गेलं नाही। आता सुद्धा इथलं पाणी हे 9000 कोटी रुपये दंड झालेलं सिव्हिलचं पाणी आहे। हे पाणी आम्ही तिथनं भरून आणलेलं आहे। अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकायसाठी आम्ही आज आलो होतो, पण सगळेच अधिकारी लपून बसले आहेत। बाबांनो, आम्हाला सांगायचं अजून 3 दिवस बाकी आहेत। कोट्यवधी रुपयाचा निधी आपल्याकडे शिल्लक आहे। जिथं जिथं गटारींची खरंच गरज आहे त्या गटारी त्यांनी करून घ्याव्यात, अन्यथा येणाऱ्या काळात जर पावसाळ्यात रस्त्याचं पाणी साचलं तर येणाऱ्या काळात अधिकाऱ्याला दलित महासंघ त्या पाण्यात तुडवल्याशिवाय राहणार नाही। असा ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।